आणि गौरव देते परमेश्वरा. तुझं नाव उंच न उंच करते येशू ख्रिस्ता. तू राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू आहेस येशू ख्रिस्ता. होय परमेश्वरा, आज आम्ही तुझी स्तुती करत असताना परमेश्वरा तुझं सानिध्य आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझं पवित्र आत्मा तू आम्हाला जाणून दे परमेश्वरा. तुझी उपकार स्तुती करते, तुला आराधना देते परमेश्वरा. आम्ही जी काही उपकार स्तुती करू त्याचा तू स्वीकार कर परमेश्वरा. येशू ख्रिस्ताच्या गोड प्रिय नावात ही प्रार्थना करते म्हणून तू ऐक. आमेन.
येस लॉर्ड, स्तुती आराधना तुला अर्पित करतो परमेश्वर. थँक्यू लॉर्ड, थँक्यू जीसस. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही साक्षींची वेळ आहे. आज दत्तनगर या एरियातून आपण आंटी पवार आहेत, आपण त्यांची साक्ष ऐकूयात. खरोखर परमेश्वर महान आहे, अद्भुत आहे. गेले पावसाळ्यामध्ये 4 महिन्यांपासून त्यांच्या दरवाजाचं काम अडकलेलं होतं आणि त्या प्रत्येक वेळेला पास्टरांनाही फोन करून किंवा प्रार्थनेच्या विनंती ते लिहून पाठवायची की कृपया पास्टरची प्रार्थना करा की सुतारच मला भेटत नाहीये. पण खरोखर प्रभू परमेश्वर खूप विश्वसनीय आहे. जसं पास्टरांच्या प्रार्थना चालू होत्या, आंटीचा विश्वास होता, देव पण एवढं अद्भुत कार्य केलं की त्या दाराच्या कामासाठी जवळजवळ लोक 5 ते 10,000 रुपये मागत होते. पण फक्त प्रार्थनांद्वारे परमेश्वराने त्यांना पूर्णपणे मोफत मध्ये ते दरवाजाचं पूर्ण काम त्यांना करून मिळालं. म्हणून त्या सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देतात. त्याचसोबत त्यांचे काही औषधं पण चालू होते, त्यांना तब्येत बरोबर नसते म्हणून त्यांची ती पण प्रार्थनेची विनंती होती पास्टरांकडे की माझे औषधं देखील कमी व्हायला पाहिजे. त्यांना डायबिटीसचा जो त्रास आहे, तर प्रभू परमेश्वराने तोही कार्य केला. तर फक्त त्यांना एकच औषध खावं लागतं, बाकी सगळ्या गोळ्या त्यांच्या बंद झाल्या. म्हणून त्या मनापासून देवाचे आभार मानतात आणि आपल्या पास्टरांचे देखील आभार मानतात. तर आपण सर्व गौरव प्रभू येशूच्याच नावाला देऊया. प्रेज लॉर्ड प्रियांनो, या ही वचनाची वेळ आहे. आपण सर्वजण मिळून आपले रेव्हरन्स पास्टर लिनस दासींचं स्वागत करूया आणि देवाच्या वचनाकडे वळूया. Praise the Lord. प्रभूची स्तुती असो. Once again, I greet you all in the matchless name of our Lord Jesus Christ. परत एकदा मी आपल्या अतुलनीय प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात तुम्हा सर्वांचं It's स्वागत a करतो. great joy to come and share the word of God. हा मोठा आनंद आहे माझ्या प्रियाने येऊन देवाचा शब्द गाजवणे. Surely, as you listen the word of God, the Holy Spirit will speak to you, the Holy Spirit will touch you, and He will help you to increase your faith towards God and help you to grow your spiritual life. तर माझ्या प्रियानं नक्की ज्यावेळेस तुम्ही येऊन देवाचं वचन ऐकताल, ग्रहण करताल, तर पवित्र आत्मा कार्य करेल आणि तुमचा विश्वास तो अजून वाढेल, तुम्हाला अजून तो खंबीर करेल. Praise the Lord. Shall we just close our eyes and look to God? आपण सर्वजण डोळे बंद करून देवाकडे Gracious, पाहूया. loving Heavenly Father. प्रेमळ स्वर्गीय Once पित्या, again, we all come before your throne of grace. परत एकदा आम्ही सर्वजण तुझ्या कृपेच्या आसनासमोर And we येतो pray, oh Father, आणि आम्ही प्रार्थना करतो पित्या, speak to each and every one, oh Lord. आम्हा सर्वांशी तू बोल प्रभूजी, Lord, प्रत्येकाशी तू बोल. we want to hear your word, O Master. प्रभू आम्हाला तुझं वचन ऐकायचं Because आहे. your word is a powerful word, O कारण Master. प्रभू तुझं वचन Because सामर्थ्यशाली your वचन word आहे. gives us eternal life, O कारण Master. प्रभू तुझं वचन आम्हाला सार्वकालिक Your जीवन word, देतं. word satisfies our soul, O कारण Master. प्रभूजी तुझं जे वचन आहे ते आमच्या जीवाला The समाधान word करतं. speak to us, O तुझं Master. वचन आमच्याशी बोलतं The प्रभू. word helps us to move forward in our lives, O प्रभू तुझ्या Master. वचनाद्वारे आम्हाला मदत मिळते की अजून आमच्या जीवनात पुढे जाऊ. We pray, O Lord. प्रभू आम्ही प्रार्थना करतो, We want to hear your word. आम्हाला तुझी वाणी Give us that ऐकायची. spirit to hear your word, O Master. प्रभू तो आत्मा तू दे की तुझं वचन आम्ही ऐकू. Stir up our life, O Master. प्रभू आमचं जीवन तू हलव, Transform our life, Lord, आमच्या जीवनाला तू बदल प्रभूजी, through your word, O Master. तुझ्या वचनाद्वारे. We all want to grow every day, O Master. प्रभू आम्हा प्रत्येकाला प्रत्येक दिवशी तुझ्यामध्ये वाढायचं And आहे. Lord, we are trying and implementing your word in our lives, O आणि Master. प्रभू आम्ही आमच्या जीवनामध्ये आम्ही प्रयत्न करतात आणि आमच्या जीवनामध्ये लागू करत So आहोत. many people are trying to move forward, O Master. प्रभू अनेक लोक पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत आहेत. I pray, O Master, मी प्रभू प्रार्थना let करतो, every word go into their hearts and help them to increase the spiritual level, O Master. प्रभू मी प्रार्थना करतो की प्रत्येक जण परमेश्वर तुझं वचन ऐकून परमेश्वर त्यांचं जे आत्मिक उन्नती त्यांची होऊ दे, त्यांचा आज विश्वास अजून वाढू दे. Thank you, Master. धन्यवाद पिता Thank you, परमेश्वर. Jesus. धन्यवाद I येशू. know, Lord, you will touch everyone right now. आणि प्रभू मला ठाऊक आहे तू आता या प्रत्येकाला स्पर्श कर. Thank you, Father. You will touch everyone, O तू Master. प्रत्येकाला स्पर्श करणार प्रभूजी. Thank you, धन्यवाद Jesus. येशू. Psalms 122:6, let your peace be in the land of Jerusalem. स्तोत्र संहिता 122:6 प्रमाणे तुझी शांती सदैव In यरूशलेम Jesus' name I pray. येशूच्या नावात प्रार्थना करतो. Praise the Lord. हालेलुया. I believe you all are doing well by the grace of God. आणि मी विश्वास ठेवतो की तुम्ही देवाच्या कृपेद्वारे सर्व काही चांगले आहात. Amen. And really, I want to tell you this is a time where we need to grow every day in our lives. आणि माझ्या प्रेरणा आम्हाला ठाऊक आहे की आताच्या ह्या वेळेत की आपल्याला प्रत्येक दिवशी देवामध्ये अजून दररोज वाढायचं Amen. आहे. And we need to be really excited as we are growing in the Word of God and moving more with the help of the Holy Spirit of the guidance in our lives. आणि माझ्या प्रिय जसं आपण देवामध्ये वाढत आहोत, आपल्याला अजून जास्तीत जास्त उत्साहाने आपल्याला प्रभू मध्ये त्याच्या मार्गदर्शनाद्वारे आपल्याला वाढत जायचं Amen. आहे. See, we all are born again, my dear people. तर माझ्या प्रिय आपण सर्व नवीन जन्मलेले Amen. आहोत. We are saved and we are all are born again. आपण आपल्या सर्वांचं तारण झाले, आपण सर्व नवीन जन्मलेले आहोत. Amen. And born again people who want to be called, we need and we'll see that way we are learning a believer's calling, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय आपण तेच शिकत आहोत की विश्वासांचं बोलावणं. Amen. So it's only not to be saved,
not only born again, but we should be a called person by God, my dear people. तर माझ्या प्रियानं फक्त आपण तारले गेलो किंवा नवीन जन्मलेले नाहीये, पण आपल्याला परमेश्वराद्वारे बोलावणं देखील आलेलं Amen. आहे. And in our lives, my dear people, I want to tell you and I want to encourage you. You have to step forward from your past life and come. Every day is a past. The day will not come, the time will not come. But what time God has given, you can change. You can pray to God, and God can change everything, your future, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येक दिवशी आपल्याला आपला जो काही भूतकाळ असतो, म्हणजे जो काल जरी असेल तरी तो येऊन गेलेला तो भूतकाळ आहे, तर आपल्याला त्याच्यातून बाहेर यायचं आणि आपल्याला नेहमी पुढे आणि पुढे जात जायचं. Whatever mistake we do, whatever things we do, many a times things go contrary, my dear people. But we should not take a hand and keep on a forehead and sitting crying. But we have to just lift our hands and pray, Lord, help me. I want to come out and say, Lord, help me. What is your calling? And God will really help you to move forward to the promised land. तर माझ्या प्रियानं समजा आपल्या जीवनामध्ये जरी भूतकाळात काही चुका जरी झाल्या असतील, तर आपल्याला त्या गोष्टींचं दुःख घेऊन आपल्या डोक्यावरती माथ्यावर हात ठेवून रडत नाही बसायचे, तर ते हात आपल्याला स्वर्गाकडे उंच करून आपल्याला पश्चाताप करून त्या गोष्टीतून बाहेर यायचं आणि आपल्याला अजून पुढे जायचं की प्रभू तुझं काय बोलावणं आहे माझ्यासाठी. Every person, in every situation he goes, my dear people. तर माझ्या प्रियानं प्रत्येक व्यक्ती प्रत्येक परिस्थितीतून प्रत्येक गोष्टीतून तो जात असतो. But see that the day is not the same, the day changes. पण माझ्या प्रियाने हे पहा की जे दिवस आहेत ते सारखे नसतात, दिवस Amen. बदलत The जातात. time is not the same, the time changes. वेळ देखील तशीच राहत नाही, वेळ देखील बदलत जाते. Amen. When we see the life of Lazarus, my dear people, the time was very bad, my dear people. There were 4 days it was. They were crying, my dear people. But Jesus was not there. But they were expecting to come. But the right time Jesus came and did the miracle. The time changed. After 4 days, it was change time. Change time means it was like a resurrection power. God showed that I have a power over death also. I can raise. Hallelujah. तर माझ्या प्रियाने तो आपण लाजराच्या जीवनातूनही पाहू शकतो की त्या ठिकाणी 4 दिवस फक्त रडणंच होतं, शोक होता, पण त्या ठिकाणी त्यांची अपेक्षा होती की येशूने यावं आणि येशू योग्य वेळेनुसार त्या ठिकाणी उपस्थित आला. माझ्या प्रियाने ज्यास येशू आला, पुनरुत्थानाचं सामर्थ्य घेऊन येशू आला आणि त्या ठिकाणी पुनरुत्थानाचं नवीन त्या ठिकाणी चमत्कार. So we need to move forward, my dear people. म्हणून माझ्या प्रियाने आपल्याला पुढे जायचं Amen. आहे. I want to encourage you. We should be know what is our calling. We are called by God, and we need to know what is a believer's calling in our life. आणि म्हणून माझ्या प्रियाने आपल्याला समजून घेणं फार गरजेचं आहे की विश्वासूंचं बोलावणं काय आहे. Amen. We have to leave our idolship. We are idol many a times. We portray as an idol, but we have to remove that idol of the old nature in our life and move forward as Abraham. That was in Hebrew 11:8. I spoke by faith. Abraham obeyed when he called God. Go out to the place where he was received inheritance, my dear people. तर माझ्या प्रियाने इब्री 11:8 नुसार जसं परमेश्वराने अब्रामाला जे पाचारण दिलं होतं त्यानुसार जे वतन किंवा जे ठिकाण अब्रामाला माहिती नव्हतं त्या ठिकाणी अब्राम गेला. तशाच पद्धतीने आपल्याला देखील करायचे आणि आपले जे शरीर रूप जे आपण मूर्तीप्रमाणे आपण सादर करतो त्याला आपल्याला बाजूला See, ठेवायचं. when you have faith in God and when you obey the God's word and His commandment and when you move forward, be sure things will not go. When many a times you will see something will happen. I tell you, if you take the word and move forward, surely God is there with you, my dear people. तर माझ्या प्रियाने ज्यास परमेश्वराचं वचन येतं तुमच्यापर्यंत, जरी काही गोष्टी घडत नसतील पण जर तुम्ही त्या वचनानुसार वागता तर नक्कीच परमेश्वर कार्य करेल. Amen. Because when you take the word and move forward, that shows you chose the God's calling in our life and you want to move forward, my dear people. आणि माझ्या प्रियाने ज्यावेळेस तुम्ही त्या देवाचं वचन घेता आणि तुम्ही त्यानुसार पुढे जाता, याचा अर्थ आहे की तुम्ही दाखवताय की मला माझ्यावरती परमेश्वराचं बोलावणं आहे. Amen. And surely, my dear people, every step God knows of your life. आणि होय माझ्या प्रियाने प्रत्येक तुमच्या पावलासाठी परमेश्वराला ठाऊक आहे तुमचे पाऊल. Amen. Abraham believed and where God wanted to take and he journeyed, my dear people. आणि माझ्या प्रियानो अब्रामाने विश्वास ठेवला आणि ज्या ठिकाणी परमेश्वराने बोलावलं होतं त्या ठिकाणी त्याने प्रवास Amen. केला. So last week I shared about those who believe in Christ are called. I shared much, but today we'll go to the second point, my dear people. तर माझ्या प्रिय आपण गेल्या आठवड्यामध्ये जे शिकलो होतं की जे कोणी विश्वास ठेवतील त्यांचं बोलावणं Amen. आहे. Those who believe in Christ are called. जे विश्वासू आहेत त्यांचं बोलावणं. Amen. We have learned, my dear people, according to आपण 1 Peter 3, my dear people. जसं आपण 1 पेत्र 2 अध्याय 9व्या वचनात आपण शिकलो होतो. Amen. We'll learn quite many things we have learned, but today we'll move forward, my dear people. आपण अनेक गोष्टी शिकलो, आज आपण पुढे जाऊया. And we'll see the second. What is the believer's calling, my dear people? The second point we'll learn. आणि दुसरा मुद्दा आपण पाहणार आहोत, विश्वासूंचं बोलावणं काय आहे. Amen. The second point is from bondage to legalism, my dear people. म्हणजे त्या ठिकाणी बंधनातून आपल्याला बाहेर यायचं. Amen. कायदेशीरपणापासून
बंधन. Hallelujah. Amen. सॉरी, कायदेशीरपणापासून आपल्याला बंधन, Amen. Amen. See, bondage from legalism, my dear people. म्हणजे कायदेशीरपणाचे बंधन सांगितलेलं आहे. Amen. That's we thinks we being ought, my dear people. म्हणजे आपल्याला आपण विचार करतो की आपण त्याच्यात आहे. Amen. So we have to come out from that bondage, my dear people. तर आपल्याला त्या बंधनातून बाहेर So we'll see यायचंय. how we have to come out, my dear people. We have taken the verse from the Galatians 5 verse 13, my dear people. तर माझ्या प्रियानं गलती 5:13 मध्ये आपण पाहूया. Amen. For we were called to freedom. Hallelujah. Amen. We are not in the bondage. That's what I want to say, my dear people. Believers calling, we are not in the bondage. Amen. For you were called to freedom. Brother, only do not use freedom for an opportunity for the flesh, but through love serve one another. Hallelujah. आणि माझ्या प्रियानं गलतीकरास पत्र 5वा अध्याय 13 वचन काय सांगितले की तुम्हाला स्वतंत्रेकरिता पाचारण झाले. तर मी तुम्हाला तेच सांगितलं की बंधनात नाही, तर आपल्याला देवाने मोकळ्यापणामध्ये स्वतंत्रतेमध्ये पाचारण दिलेलं आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना वाव मिळू देऊ नका, तर प्रीतीने एकमेकांचे दास व्हा. Hallelujah. Amen. See, it's very important. It says you were called to freedom. That means we are free. God has set us free, my dear people, and He want to call as God called Abraham and set free from his from the nation from the where he was staying, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं मी आता तुम्हाला सांगितलं की आपल्याला परमेश्वराने बंधनात पाचारण नाही केले, तर आपल्याला स्वतंत्रतेमध्ये पाचारण केलेलं आहे. तशाच पद्धती त्या ठिकाणी जे अब्रामाला परमेश्वर त्याच बोलवण्यानुसार बोलवलं होतं. Amen. See, when you read in the 7th verse, it's very clearly it says, you were running well. Amen. You are running well. Who hindered you from obeying the truth? Hallelujah. आणि त्याच अध्यायामध्ये 7वं वचन सांगतं की तुम्ही चांगले धावत होता, मग सत्याला मान्य होऊ नये म्हणून तुम्हाला कोणी अडथळा केला. कुणी अडथळा केला. Hallelujah. Amen. That means we were saved, we are born again, but now we are called, but who hindered you? Amen. Hallelujah. Who hindered you by obeying the truth, my dear people? म्हणजे आपण सत्याला मान्य तर झालेलो होतो, पण आपल्याला मग अडखळाचं कोण बनलेलं Amen. आहे. So that is the 13th verse. He says, not only use the freedom for opportunity for the flesh. That means our flesh is a hindrance, my dear people, for obeying the truth of God, my dear people. Hallelujah. तर माझ्या प्रियाने या प्रश्नाचं उत्तर आपल्या 13 वचनामध्ये आहे की जे आपला जो देह आहे जो आपल्याला अडथळा बनत आहे, त्या म्हणून सांगितलं की आपल्या देह वासनांना वाव मिळू देऊ Amen. नका. See, that's what I'm saying, my dear people. See, our spirit is very much like eager to do many things, my dear people. But in the other side, the flesh is very weak. That is why we cannot march forward. We cannot move forward, my dear people, in our spiritual life. That is why the things that when comes, we think in the fleshly, but we need to think in the spirit, which God has called for us as a believer, calling, my dear people. तर माझ्या प्रियाने जसं आपला आत्मा जो आहे तो फार उत्कंठित असतो, भरपूर काही करायची त्याची इच्छा असते, पण आपला देह जो आहे तो तेवढाच भरपूर असा अशक्त असतो. म्हणून माझ्या प्रियाने आपल्याला देह स्वरूपामध्ये विचार न करता आत्मिक स्वरूपामध्ये विचार करायचं, त्याच Amen. परमेश्वराचं That the spirit is willing, but your flesh is weak. Hallelujah. म्हणून आपलं जो शरीर जो आहे तो आपला फक्त काय अशक्त आहे, पण जो आत्मा आहे तो उत्सुक Amen. आहे. That is why the flesh will always hinder you to obeying the truth, my dear people. आणि म्हणून जो आपला देह आहे माझ्या प्रियानं ते आपल्याला अडथळा बनतो सत्यामध्ये Amen. चालण्यासाठी. That is why this idol, I told you, this idol, the fleshly idol has to remove. We have to come out, my dear people, and then the spirit will take over of your body, my dear people. Otherwise, this flesh, this idol will always be in your life, in your journey of your spiritual life, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रेमी तुम्हाला बोललो की आपले जे शरीर जे देह आहे ते आपली मूर्ती आहे, तर त्याच्यामुळे आपण त्या मूर्तीतून आपल्याला बाहेर यायचं आणि आत्म्याला वर्चस्व करू द्यायचं. ज्यास आत्मा वर्चस्व करेल त्याच मग गोष्टी सरळ Amen. होतील. In the 8th verse it says, this position is not from him who calls you. Hallelujah. आणि 8वं वचन सांगतं की तुम्हाला पाचारण करणाऱ्याची ही वृद्धी नव्हे. Yes. Amen. What it says? आपको जो बुलाया वो उसमें वो उसको वृद्धि नहीं है. म्हणजे ज्याने Hallelujah. आपल्याला बोलवलं त्यांची याच्यामध्ये वृद्धी होत नाही. Amen. But it says, the 9 says, little leavens whole lump. Hallelujah. पण 9वं वचन काय सांगतं की थोडेसे खमीर सगळं कणकेचा गोळा फुगून टाकते. फुगून टाकतो. Oh, hallelujah. See that. That is why he says, and then I have confidence in the Lord that you will take no other view. Hallelujah. So clearly he says, Paul says, he says, I have confidence in you, he says, in the Lord that you will take no other view, and one who is troubling will bear penalty. Whoever he says. आणि 10वं वचन सांगतं की मला प्रभूमध्ये तुमच्या विषयी खात्री आहे की तुम्ही दुसरा विचार करणार नाही.
तुमच्या मनाची चलबिचल करणारा कोणी का असेना तो दंड भोगील. Danda bogil. So don't worry about what is happening around you, my dear people. Amen. Yes, Bible says the Satan has to come, kill, and destroy. But in the second, the same John 10 second is, but Jesus has come to give life in life, everlasting life, my dear people. तर माझ्या प्रियानं म्हणून आपल्या आजूबाजूला परिस्थिती कशीही बिकट असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल विचार नाही करायचा, नाही तर आपण दंडास पात्र होऊ. जसं योहान 10:10 सांगते की होय सैतान आला त्या ठिकाणी, चोर आलाय केवळ नाश करायला, घात करायला, हत्या करायला, पण त्याचा दुसरा भाग सांगतोय की परमेश्वराला आपल्याला तो जीवन दिला ते सार्व See the करायचं. confidence of the Paul. What he said, I have confidence in the Lord. Amen. That you will take no other view. See, it's the same way. It is you. You don't take any other view in your life, my dear people. What God has called you, see, view that, my dear people. तर माझ्या प्रियाने या ठिकाणी आपल्याला पौल अगदी खात्रीशीर सांगत आहे की तुम्ही दुसरा कोणताही विचार करू नका. तशाच पद्धतीने माझ्या प्रियाने आपण देखील त्याच विश्वासाने आम्ही तुम्हाला सांगतो की तुम्ही देखील कोणत्याही गोष्टीमध्ये विचार करू नका. कई बार हम हमारा जो आत्मिक संघर्ष में हमारा जो दृष्टिकोण है कई बार भटकता है. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियानं आपला देखील कधी कधी आत्मिक संघर्षामध्ये आपला जे दृष्टिकोन असतो तो बदलतो. आमीन. इसलिए मैं हमेशा आपको एक प्रोत्साहन देता हूँ, अभी इसमें आपको प्रोत्साहन कर रहा हूँ कि आपकी जो नजर है कि आपका जो परिस्थिति के ऊपर मत लगाना, आप जो परिस्थिति में खड़े उसकी मत लगाना. आपकी जो नजर है, आप प्रभु ने आपको जो बुलाया है, विश्वास का जो बुलाना है, उसके ऊपर लगो कि परमेश्वर मेरे से क्या चाहता है और मैं परमेश्वर के लिए क्या कहूँ, वो आपको सामने नजर में लेकर आना है. आणि हालेलुया. म्हणून माझ्या प्रियानं आज देखील मी तुम्हाला सर्वांना प्रोत्साहित करतो की तुम्ही देखील तुमच्या परिस्थितीमध्ये लक्ष नका लावू की नजर नका ठेवू की तुमच्या परिस्थितीत काय चाललेलं आहे, पण परमेश्वराचं काय बोलावणं आहे त्याच्याकडे तुमची नजर See, लावा. when you start losing your confidence, my dear people, your view will change of you from what you're there, my dear people. तर माझ्या प्रियानं ज्यावेळेस तुम्ही तुमचा आत्मविश्वास गमावता त्यावेळेस मग तुम्ही जे काही विचार करता तर तुमची विचारसरणी मग बदलते. See what is Paul said, I have confidence in the Lord. So how much we should have confidence also in the Lord, my dear people, because we say I have believers calling, the calling of I have, God has given. So how much I should be confident and how much I should boast in Christ, my dear people. तर माझ्या प्रियानं जसं या ठिकाणी पौल अगदी खात्रीशीर सांगत आहे की हो मी प्रभूमध्ये तो खात्रीशीर सांगत आहे, तसंच आपण देखील किती खात्रीशीर बोललो पाहिजे आणि आपण किती प्रभूमध्ये आपण किती स्वतःला म्हणजे उच्च केलं पाहिजे. Amen. That is why this flesh should not boast, my dear people, because anything, whatever God does through us, my dear people, we should be not boasting this flesh. We have to say, yes, this is from the Lord and God is doing and it is marvelous, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रियानं हे जे काही होत आहे आपल्या देहाला आपण फुशारकी मारू नये की नाही, हे सर्व देह करत आहे, पण आपल्या जीवनात जे काही घडलं ते सर्व परमेश्वर आपल्याला करतो, परमेश्वर आपल्या जीवनात कार्य करतो आणि आपण परमेश्वराची फुशारकी Amen. केली That पाहिजे. is why, see, many a times it says now, when the spiritual comes increases, automatically the spiritual pride also comes. Many a times I've seen in the believer's life, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रेमी असं देखील पाहिले की विश्वासांच्या लोकांवर ज्यावेळेस आत्मिक उन्नती होते त्यासोबत त्यांचे आत्मिक गर्व देखील वाढत असतो. Some miracles happen, some testimony happens through them. God, but I want to tell you, God does the miracles and the testimony in the life, my dear people. But what happened? We say, oh, because of my prayer, the things started changing. No, my dear people. That time only, you see the flesh is taking over, and you're not glorifying God, and you're saying because of my prayer. Yes, because of your prayer, but it is God who is doing the miracle. You are just a vessel. We all are vessel. That is why I always say, it is me, not is I who do the prayer. I pray, but God does the miracle in your lives, my dear people. आणि म्हणून माझ्या प्रिय जसं मी पाहत असतो की काही लोकांच्या जीवनामध्ये त्यांच्या प्रार्थनांद्वारे जर काही चिन्ह चमत्कार घडतात तर ते लगेच म्हणतात की हो पण माझ्या प्रार्थनेद्वारे त्यांना बरं झालं. तर तुम्ही प्रार्थना केली ती बरोबर आहे, पण माझ्या प्रियानं जो करणारा जो आहे तो परमेश्वर आहे. बाकी आपण सर्व पात्र आहोत, फक्त परमेश्वर तो आपल्याला वापरून घेतो. आणि मी नेहमी तुम्हाला सांगत असतो की मी देवाला म्हणत असतो की प्रभू हे जे काही कार्य घडले सर्व गौरव तुझाच आहे, मी काही नहीं, मी तर फक्त पात्र आहे, तू तुझा गौरव घे. हालेलुया. इसलिए कई बार ऐसा होता है, अगर हमारा आत्मिक में अगर हमारे में गर्व आ जाता है तो हम सोचते हैं कि हर एक ने हमारे मुझे वो एक व्हाट वी से एक रिस्पेक्ट देना चाहिए. यस,
हर एक ने एक मेरे को रिस्पेक्ट देना ही है, लेकिन हमको अलग रिस्पेक्ट चाहिए, वो उसके लिए काफी वक्त लगता है। लेकिन जब हम परमेश्वर में जब बढ़ते हैं, कुछ परमेश्वर हमारे जीवन से कुछ कार्य करता है, तो हम एक्सपेक्टेशन नहीं करना चाहिए, क्योंकि प्रभु तुमको बढ़ाना चाहता है, तुम्हारा वो पहला स्टेप है और प्रभु का अनुग्रह है, इसलिए प्रभु आपको आपके द्वारा इस्तेमाल कार्य हो रहा है। हालेलुया। आणि माझ्या प्रियानं जसं आपली अपेक्षा असते की नाही मला तसा तो आदर असला मला मिळालाच पाहिजे, हो माझ्या प्रियानं आपण एकमेकांचा आदर केला पाहिजे, पण तो वेगळा आदर आहे आणि त्याला वेळ लागतो. तर आपल्याला फक्त काय करायचं, त्या प्रभूमध्ये तसंच आपल्याला वाढत जायचं, उन्नती करत राहायची, पण देवाला पुढे ठेवायचं. Amen. That is in the last it says, but through love serve one another. इसलिए वो बोलते हैं, जब आत्मा हमारा अच्छा है रहेगा ना, अगर परमेश्वर की बुलाना रहेगा, हम एक में का सेवा में जुटे रहेंगे और चलते रहेंगे। वहां पे किधर भी गर्व का बात नहीं आएगा, ये फ्लैश को हमको रूल करने नहीं देगा, लेकिन आत्मा हमको शरीर को रूल करेगा। हालेलुया। आणि म्हणून म्हणजे प्रेम 13 वर्षाचा शेवटचा भाग सांगतो की तर आपण प्रीतीने एकमेकांचे दास व्हायला पाहिजे. म्हणून या ठिकाणी स्पष्ट सांगितले, कुठेही गर्वाचं नाव त्यांनी दिलेलंच नाहीये. म्हणून आपल्याला गर्व न बाळगता आपल्याला एकमेकांची सेवा करायची प्रीतीने. इसलिए हमको उस बंधन से निकलना है। ये शरीर का जो बंधन है, फ्लैश बंधन है, वो बंधन हमारे लिए चाहिए, है ना। अगर वो बंधन में अगर बनते हैं और वो बंधन, ये शरीर आपके आत्मिक में हमेशा एक हिंड्रन्स, एक रुकावट ही लेकर आएगा। आणि हालेलुया। म्हणून माझ्या प्रिय, आपला हा जो देह आहे ते आपल्या एक बंधनामध्ये सदैव अडकत असतो, तो अडथळा बनत असतो. तर आपल्याला त्या बंधनात न अडखळता आपल्याला आत्मिक गोष्टीने आपल्याला वर आणायचं, आत्मिक गोष्टीने वर्चस्व. अगर वो बंधन मुक्त करना है, तो परमेश्वर ने एक बड़ा अभिवचन हमें दिया है। हालेलुया। जर आपल्याला बंधन मुक्त व्हायचे माझ्या प्रियांत, तर परमेश्वराने मोठं अभिवचन दिलेलं The आहे. whole law, that was the 14th verse, he says, for the whole law is fulfilled in one word, he says. आणि पण त्या ठिकाणी पुढचं 14 वचन काय सांगते की सर्व जे नियमशास्त्र आहे ते फक्त एका वचनात एक पूर्ण शब्द झाले. में पूरा नियम पूरा होता है। म्हणजे हालेलुया। नियमशास्त्र जे एकाच वचनात पूर्ण होत आहे. और वो क्या है, वो शब्द क्या दिया है प्रभु ने हमारे आणि लिए? देवाने ते कोणता शब्द दिला हमें आपल्याला? वो कौन सा हमारे बीच में वो आ रहा है प्रभु, वो हम वो करने से रोक रहे हैं और वो हमारे को करने से रोक रहा है। हालेलुया। म्हणजे त्याचं कोणतं जे वचन आहे की जे म्हणजे आपल्यामध्ये ते अडथळा बनत आहे की आपण ते करू शकत नाहीये. हालेलुया। बोलता है, जैसा आप आपके अपने ऊपर प्यार करते हो, वैसे ही आपके नेबर से भी आप प्यार करो। हालेलुया। आणि म्हणून या ठिकाणी काय सांगते आपल्याला परमेश्वर की जशी तू आपणावर प्रीती करतो तशी तू आपल्या शेजाऱ्यावर ये प्रीती कर. सबसे कठिन बात है हर एक व्यक्ति के लिए। आणि सर्व लोकांसाठी हे फार अवघड अशी गोष्ट हम आहे. कितना प्यार करते हैं हमारे शरीर पे, आपण आपल्या स्वतःच्या देहावर किती इस प्रेम शरीर को करतो, हम क्या क्या नहीं देते। आपण की आपल्या शरीराला काय काय नाही रोज देत, हम देखते हैं कि ये शरीर अच्छा दिखना चाहिए। आणि आपण रोज याची काळजी घेतो की आपलं शरीर सुंदर हम दिसलं सुबह से पाहिजे. तो ये शरीर हम जब हमारे मिरर के सामने जाते तो हम देखते कि बाबा मैं अच्छा दिखूं, मेरा बाल अच्छा रहे, मेरा कपड़ा अच्छा देखा, तो हम इस शरीर को कितना अच्छी तरह से रखते, क्योंकि हम प्यार करते अपने शरीर को। आणि हालेलुया। माझ्या प्रेरणा आपण जसं दररोज आरशा समोर जातो, आपण रोज पाहतो की माझे केस कसे, माझे कपडे कसे, आपण नेहमी स्वतःला रोज पाहतो आणि आपण काळजी घेतो की मी कशी सुंदर दिसेल किंवा छान, म्हणजे आपण आपल्या देहावर एवढं प्रीती करतो. कभी ऐसा हुआ आपके जीवन में, आप मिरर के सामने खड़े और अपने आप को आप कोस रहे? नहीं। हालेलुया। असं कधी झालंय माझ्या प्रेरणा की आपण आरशा समोर थांबून आपण स्वतःलाच आपण दोष देत आहोत? कभी नहीं हुआ ऐसा, असं कधीच नाही झालेलं है ना। कभी आप करीब कर भी नहीं पाएंगे। हालेलुया। असं आपण कधी करणार है पण ना। नाही. You will never curse yourself। आपण स्वतःलाच कधी श्राप देणार नाही. Amen? लेकिन हम बोलते हैं, हाँ मैं बहुत I love because God has chosen me। पण हालेलुया। आपण असं म्हणतो नाही मला माझ्या प्रीती आहे की कारण मला परमेश्वराने निवडलेलं हाँ, आहे. जो प्रीति ने परमेश्वर ने आपका शरीर को बनाया, वही प्रीति वो कहता है लव योर नेबर्स एज योरसेल्फ। हालेलुया। आणि ज्या प्रीतीने परमेश्वराने आपल्याला बनवले माझ्यापर्यंत, तो परमेश्वर आपल्याला ते सांगतो की त्याच प्रीतीने तुम्ही तुमच्या शेजाऱ्यावरती प्रीती करा. It's very important। हे फार महत्वाचं आहे. We have to come out this bondage। तर आपल्या बंधनातून बाहेर यायचे. Amen. That is, it says in the 15th last verse, he says, but if you bite and devour one another, watch out that you are not consumed by one another। Hallelujah। आणि 15वन शेवटचं वचन सांगत आहे की परंतु तुम्ही जर एकमेकास चावता व खाऊन टाकीता, तर परस्परांच्या हातून एकमेकांचा संहार होऊ नये म्हणून जपा. म्हणून जपा। See that? So clearly Paul says, या ठिकाणी पौलाने अगदी स्पष्ट if you सांगितलं. bite and devour one another, he says। काय सांगितलं? जर तुम्ही एकमेकांना चावता व खाऊन टाकता. See that? ये हर एक विश्वासु के जीवन में हम हर एक को काटते हैं, खींचते हैं हमारे जीवन में। म्हणून हे माझ्या प्रिय प्रत्येक विश्वासाच्या जीवनात आहे की आपण इतरांना चावतो आणि आपण म्हणजे खाऊन टाकतो. किसी ने कुछ ज्यादा किया तो अप्रिशिएशन नहीं करेंगे, किसी ने कम किया तो उसको उठाएंगे नहीं। कि हर एक को अगर हम
काटने लगेंगे तो कैसा हमारा जीवन, आत्मिक जीवन नहीं रहेगा ये. हालेलुया. जर कोणी जास्तीचं काही काम केलं तर आपण त्यांचं कौतुक करत नाही, कोणी कमी केलं पण आपण त्यांना वर उचलून धरत नाही. तर असं जर केलं तर माझ्या प्रियानं आपले हे म्हणजे चांगलं नाही विश्वासूंचं जीवन. It's very important. हे फार महत्वाचं आहे. You also set free and see that a person who is growing, make him encourage, make him set free, he also grow in the Lord. That means you all are born free. You'll not be in the bondage of legalism, but you will be in Christ, growing, loving one another as yourself, my dear people. तर माझ्या प्रियानं तुम्ही देखील मोकळे व्हा आणि इतरांना पण त्यांना देखील उचलून धरा आणि ते देखील मोकळे होतील. तर ते कायदेशीरपणाच्या बंधनामध्ये कोणी अडकू नका. तर सर्वजण स्वतंत्रतेने सेवा करा. अपने अपने झगड़े में शैतान हमारे ऊपर विजय पा लेता है. आणि म्हणून हालेलुया. माझ्या प्रियानं आपल्या आपल्या भांडणांमध्ये सैतान त्या ठिकाणी विजय शैतान करतो. बोलता अरे यही चाहिए, आणि सैतानाला हेच पाहिजे और असतं. वो यीशु को भी बोलता है, देखो तेरे बच्चे कैसे लड़ रहे हैं. आणि हालेलुया. मग सैतान येशूलाही सांगतो की पहा तुझे लेकरं कशी देखो भांडतात. देखो वो बोलते रहेगा, देखो तुम बोलते तो ये मेरे खून से मैंने इनको खरीदा है, तो वो देखो खून के एक में के खून के प्यासे बन गए. आणि हालेलुया. मग सैतान येशूला असं म्हणतात की बघा तुम्ही तर म्हणताय की येशू तुमच्या रक्ताने तुम्ही त्यांना विकत घेतलेला आहे, पण त्या ठिकाणी तेच एकमेकांच्या रक्ताचे त्या ठिकाणी दुष्ट म्हणजे त्या ठिकाणी कितना ते- शर्मनाक होगा उस समय जब हम ऐसा करते हैं, और प्रभु के लिए कितना शर्मनाक होगा कि बाबा इनके लिए मैंने खून बहा है और ये बच्चे अपने आप लड़ रहे हैं कि वो एहसास नहीं है ये जीवन मैंने उनको दिया है और वो प्यार से हमें चलाना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं हे जर अशी जर गोष्ट घडत असेल, जर सैतान असं बोलत असेल तर हे किती लज्जास्पद गोष्ट आहे की येशू म्हणत असेल की मी माझ्या प्रेमाने माझ्या रक्ताने लेकरांना विकत घेतलंय, पण माझी लेकरं कशी वागत आहे. हालेलुया. काफी कुछ है इसमें बताने के लिए, जब वक्त आएगा तो मैं उसमें डीप में मैं बताऊंगा. हालेलुया. तर माझ्या प्रियानं भरपूर काही आहे वचनामध्ये सांगण्यासारखं, जसं आपण समोर येऊ आपण मी तुम्हाला अजून खोलवर सांगेन. इसलिए ऐसा कुछ परिस्थिति मत पैदा करना, ठीक है, आप बंधन में बन जाए. हालेलुया. तर अशी कोणती परिस्थिती उद्भवू नका की ज्या ठिकाणी तुम्हाला बंधनामध्ये अडकावं लागेल. Hallelujah. We have to come out from the law. Come out from the law of the world. Come into the spiritual law. What spiritual law says? The one word completes. You shall love your neighbor as yourself. Hallelujah. तर म्हणून माझ्या प्रियानं जे जगातले जे नियम आहेत, ते जे कायदे आहेत, आपल्याला त्या नियमांच्या बंधनातून बाहेर यायचं आणि पण जे परमेश्वराचं बंधन किंवा जे नियमशास्त्र आपल्याला काय सांगत आहे की इतरांवरती प्रीती करा. Hallelujah. This was the second point, and now we go move to the third point, my dear हा people. दुसरा मुद्दा होता, तर तिसऱ्या मुद्द्याकडे Amen. I वळूया. believe you all are understanding, my dear people. आणि माझा विश्वास आहे की तुम्ही Because I'm making समजत आहात. more and clearly that you may understand what is the believer's calling, my dear people. आणि मी तुम्हाला फार स्पष्ट करून करून सांगत आहे की जेणेकरून तुम्हाला समजावं की विश्वासाचं Amen. बोलणं काय The आहे. third is from the turmoil to unrest. Hallelujah. आणि जे तिसरं आहे त्या ठिकाणी म्हणजे ते अशांततेतून बाहेर येणे. Amen. अशांति में से बाहर निकलना है. Amen. Turmoil to unrest. Amen. म्हणून अशांतीतून बाहेर येणे. Amen. कभी कभी ऐसा होता है, अशांति को हम पैदा कर देते. हालेलुया. कधी कधी आपण काय करतो, आपल्या जीवनामध्ये अशांतीलाच आपण जन्म देतो. Hallelujah. Amen. So we'll take the verse from the Colossians 3 verse 5. तर आपण कलस्से 3:5 पाहूयात माझ्या प्रियांनो. Amen. And let the peace of Christ rule in your heart, which indeed you were called in one body, and be thankful. Hallelujah. कलस्से करा अध्याय 15th verse. sorry. 15 वचन आहे, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य करो, तिच्याकरिता तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले आहे. Oh, एकच शरीर. Hallelujah. Which indeed you called in one body. Hallelujah. म्हणजे काय सांगितलं की एका शरीरात तुमचे पाचारण झाले. Amen. एक शरीर का इसका मतलब एक शरीर, हम ख्रिस्त में भी एक शरीर है प्रभु के इसमें. Hallelujah. आणि माझ्या प्रियचा अर्थ काय होतो की आपण ख्रिस्तामध्ये सर्व एक शरीर Amen. आहोत. That is why he says, let the peace of Christ rule your heart. Hallelujah. आणि म्हणून काय सांगितलं, ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतकरणात राज्य Amen. करो. See, in this speaks of the turmoil and the rest. It speaks of the believer's calling. It says, let the Christ rule our heart. Not anybody rule our heart, but let the Christ rule our heart. When the Christ rule our heart, indeed we are called in one body. That's what he says. Hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियचे आपण अशांतीबद्दल आता बोललोय की त्याच्यामध्ये या ठिकाणी स्पष्ट सांगते की ख्रिस्ताला आपल्या हृदयावरती किंवा आपल्या अंतकरणामध्ये राज्य करू दे. Amen. See, if your heart is not right, जर आपलं हृदय योग्य so नसेल, simple, the people will say that person is going to church, but his heart is not right.
तर लोक अगदी स्पष्ट म्हणतील की हा व्यक्ती चर्चला तर जातोय पण त्यांचं हृदय चांगलं Yes, नाही. I've seen in the many the believers' life, everyone's life, they go to church, but when they talk, when they move, we see the character of that person, my dear people. तर माझ्या प्रिय हो, मी अशा लोकांना पाहिले की जे चर्चला जातात खरं, पण आपल्या त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या वागण्यात आपलं त्यांचं जे चरित्र आहे ते समजून See, येतं. when you come to the church, or you want to learn, or you want to grow, my dear people, it is so simple, my dear people, that Christ has to rule our heart. That peace has to come, and that same peace we have to spread. Amen. And if you say peace be with you, it is so simple. Amen. If you say like there's no peace in you, and you will spread all the things contrary, my dear people. तर माझ्या प्रियानं हे फार सोपं आहे. जर आपण चर्चला जात आहोत, आपण जर उन्नती करायची आपली इच्छा जर आपल्याला वाढायचं आहे, तर जसं ख्रिस्ताची जी शांती आहे ती आपल्यामध्ये असली पाहिजे, तीच शांती आपल्याला पसरवायची इतरांमध्ये. आपल्यामध्ये शांतीच नसेल तर आपण मग सर्व गोष्टी चुकीच्या I mean, धरतात. see, अपना जीवन, अपना जो चारित्र है ना, वो जगत के जैसा नहीं होना चाहिए, लेकिन यीशु का हम जैसा होना चाहिए. हालेलुया. यीशु हमारे लिए क्या किया, हमें वो एक महसूस होना चाहिए और कहना चाहिए, हाँ प्रभु ये तेरा अनुग्रह है, आज मुझे तो एक नया इंसान तो बना. वो हमें परमेश्वर से प्रार्थना करना है. तर हालेलुया. माझ्या प्रियानं जे आपलं जे चरित्र आहे ते आपलं चरित्र जे जगाप्रमाणे नसलं पाहिजे, आपलं चरित्र ख्रिस्ताप्रमाणे असलं पाहिजे. आपण ख्रिस्ताची आठवण केली पाहिजे, आपल्याला समजलं पाहिजे की येशूने माझ्यासाठी काय केलेलं आहे, आपल्याला त्याच्यानुसार वागलं पाहिजे. कई बार ऐसा होता है ना, दूसरे का जीवन में कुछ कमजोरी पड़ती है या कुछ तकलीफें आती है, हम कभी कभी खुश हो जाते हैं. हालेलुया. कधी कधी असं होतं की इतरांच्या जीवनामध्ये समजा काही त्रास संकट आले तर आपण त्याच्यामध्ये आनंद है उपभोगतो. ना. कभी बोलते हैं, हाँ इसने ऐसा किया. नहीं नहीं, ये सब चीजें बात नहीं. पहला हम उनके लिए एक इंटरसेशन प्रेयर होना चाहिए. हमारे में वो परमेश्वर का जो शांति है, शांति क्या बोलता है, तुम दूसरे के लिए शांति के लिए प्रार्थना करो और वो शांति तुम्हारे में आएगा. That's what if you say in Psalms 122:6 में क्या बोलता है कि यरूशलेम के लिए प्रार्थना करो शांति के लिए, वो शांति तुम्हारे पे आएगी. अगर वो शांति हमारे में है तो हम भी वो शांति हर एक में बांटना चाहिए. किसी के नीचे गिरने से हमें उनमें उत्साह नहीं करना चाहिए. उसको उठाने के लिए परमेश्वर का शांति उसमें दिलासा हमें देना है. तर हालेलुया. माझ्या प्रियांचं आपल्याला जर इतरांचे जर काही त्रास वगैरे दिसतात, संकट दिसतात, आपल्या त्याच्यावरती आपल्याला आनंद न उपभोगता आपल्याला काय करायचं, त्यांच्यासाठी मध्यस्थीची प्रार्थना करायची. जसं स्तोत्रसंहिता 122:6 मध्ये काय सांगितलं की आपल्याला यरूशलेमच्या शांतीसाठी प्रार्थना करायची, ती शांती आपल्यामध्ये येईल, म्हणून आपल्याला देखील इतरांच्या शांतीसाठी अगर प्रार्थना किसी करायची. के बदले में अगर आपकी भावना अगर गलत आप व्यक्त करते हो तो आपका चारित्र्य दिखता है. हालेलुया. जर आपण इतरांसाठी जर आपल्या भावना जर दाखवतो, काही चुकीच्या जर भावना असतील तर आपलं चरित्र तिथे स्पष्ट होतं की काय वो आहे. आप किसी को बोलने की जरूरत नहीं पड़ती है. हर एक में पहले भी शुरुआत में कहा, हर एक का दिन बदलते रहता है, समय बदलते रहता है. आज उसका दिन है, कल दिन प्रभु उसको उठाएगा तो आप क्या बोलेंगे. हालेलुया. तर मग जसं मी अगोदरच बोललो की जो दिवस आहे तो बदलत असतो, वेळ बदलत असते. तर आज त्यांचा दिवस असेल तर उद्या तुमचाही दिवस असेल, तर सांगता येत नाही माझ्या प्रियांना. This I was watching in one of the channel in one of the news channel, one that I don't know, he was arrested by the police government. तर माझ्या प्रियानं मी एक बातमी पाहत होतो एका चॅनलवरती. तर त्या ठिकाणी त्या व्यक्तीला म्हणजे धरण्यात आलं I होतं. mean, I don't know अटक what. केली I'm होती. not going to tell. He was arrested. He said, and he was be released from the jail, and he was giving that news. आणि माझ्या प्रियानं त्या ठिकाणी त्यांना जे मी ते म्हणजे कोण आहे ते सर्व सांगत बसणार नाही, पण त्यांना जे अटक झाली होती त्यांना त्या ठिकाणी मोकळी देखील करण्यात येणार आहे असं त्याच्या And that ठिकाणी person was सांगितलं. saying, कल का यही समय था, मैं कल जेल में था, उस समय मेरा परिस्थिति बहुत खराब था, लेकिन आज मैं यहाँ पर स्टूडियो में बैठा हूँ, मेरा आज समय बदल गया कि आज समय मेरे पास है. हालेलुया. आज हमारा समय परमेश्वर के पास अगर रहता है, परमेश्वर वो समय कभी वो ऐसा नहीं रखता, समय बदलते रहता है. इसलिए हम किसी के भी अगर हम चारित्र्य पे और उसको हम नीचे गिराने से अगर हम खुश होते हैं तो सबसे बड़ी गलती हम हमारे जीवन में करते हैं. हालेलुया. तर माझ्या प्रियानं त्या इंटरव्ह्यू मध्ये त्या व्यक्तीने तेच सांगितलं की काल माझी जी परिस्थिती होती, माझी जी वेळ होती ती फार खराब होती, कारण मी त्या ठिकाणी तुरुंगात होतो. पण आज या ठिकाणी मी तुमच्या समोर स्टुडिओमध्ये आहे आणि आज मी मोकळा झाले, आज माझी परिस्थिती चांगली. तशाच पद्धतीने आपली देखील परिस्थिती आज जरी कशी बिकट जरी असली तरी ती उद्याच्याला चांगली होईल. माझ्या प्रिय, आपल्याला इतरांना हसायचं नाही की त्याच्यामध्ये आपल्याला आनंद उपभोगायचा तो नाही. हमारा चारित्र कैसा होना चाहिए. तर आपलं चरित्र कसं असलं I पाहिजे. mean, what is the character of a new man? Hallelujah. तर नवीन माणसाचं चरित्र कसं असलं Then पाहिजे. the 12th verse says, 12 वचन सांगतं, put on as God chosen ones,
holy, beloved, compassionate heart, kindness, humility, meekness, and patience. See that, hallelujah. आणि म्हणून कलस्से 3:12 काय सांगतं की तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करुणायुक्त हृदय, ममता, सौम्यता, लीनता, सहनशीलता ही धारण This is करा. a character of a believer's calling, a character of a new man, hallelujah. आणि म्हणून माझ्या प्रियाने हे विश्वासूंचं किंवा जे नवीन व्यक्तींचं ते चरित्र आहे. God chosen ones. परमेश्वराने ज्यांना पवित्र म्हणून निवडलेलं आहे वो कैसा होना चाहिए? ते कसे असले पाहिजे? Compassionate होना चाहिए. ते करुणायुक्त असले पाहिजे. वो उनका the heart should be good. त्यांचं हृदय चांगलं असलं There should be पाहिजे. very kindness. ते खूप दयाळू असले There should पाहिजे. be very humility. ते नम्रतेत असले Very पाहिजे. meekness. खूप नम्र आणि And सहनशील असले पाहिजे. patience. सहनशील असले पाहिजे. Hallelujah. ये सब चीजें हमारे में होना चाहिए बिलीवर्स कॉलिंग में. हालेलुया. म्हणून विश्वासूंच्या बोलावण्यामध्ये सर्व गोष्टी असणं गरजेचं आहे. ना नहीं तो अगर हम अशांति पैदा करते रहेंगे हर एक के जीवन में तो खत्म. ये वचन हमारे लिए होता ही नहीं है. वो चारित्र्य हमारे में गुणवत्ता लेकर आएगा ही नहीं है. सब गलत ही जाएगा. हालेलुया. आणि म्हणून माझ्या प्रियाने जर आपण अशा प्रकारचं वागतच नसेल, आपल्यामध्ये हे जर गुण नसतीलच, तर आपण त्या ठिकाणी आपलं चरित्र तर दिसतच येतं, पण आपण शांती पसरवणार नाही तर अशांती पसरवणारे इसलिए बनतो. वो आगे कहता है बेरिंग विथ वन अनदर. 13 वचन में वो कहता है एक में का आप बोझ उठाओ, और वो कहता है एंड वन हैज कंप्लेन अगेंस्ट अनदर फॉरगिव ईच अदर. मैं वही कहना आपको चाहता हूँ. हालेलुया. आणि 13 वचन पुढे सांगत आहे की एकमेकांचे सहन करा आणि कोणाविरुद्ध कोणाचे गाऱ्हाणे असल्यास आपसात क्षमा करा. आप सबसे हालेलुया. यही आपको हमको करना है. दिस इज व्हाट वी हैव टू डू इट माय डियर पीपल. तर आपल्याला हेच करायचंय माझ्या प्रियांनो. एक मेकअप क्या बोलते हैं मराठी में? गाऱ्हाणे. गारने. हालेलुया. है ना? बेरिंग वन अदर्स. एकमेकांचं सहन करा. Amen. Has complained one against another, he says. आणि जर कोणाची एकमेकांविरुद्ध गाऱ्हाणे असेल तर ते आपसात अगर क्षमा वो करा. तुम्हारे एक में विरुद्ध रहेगा तो पहला क्षमा कर लो. हालेलुया. नहीं तो प्रभु प्रार्थना का उत्तर नहीं देगा. हालेलुया. जर आपल्या एकमेकांमध्ये काही असतील गाऱ्हाणे किंवा तक्रारी असतील तर ते क्षमा करायला पाहिजे. वो तेव्हा इसलिए परमेश्वर कहता उत्तर है कि खुदावन ने तुम्हें क्षमा किया है वैसे भी तुम भी क्षमा करो. देतो. आणि ते हालेलुया. यासाठी हे म्हणत आहे की माझ्या प्रियानं प्रभूने तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही क्षमा करा. यस आगे में वही कहता है as the Lord has forgiven you so you also forgive. You must forgive. You वो कहता must forgive, he says. आणि म्हणून पुढे त्या वचनात तेच सांगत आहे की जसं प्रभूने तुम्हाला क्षमा केली आहे तर तुम्ही देखील इतरांना क्षमा केलीच पाहिजे. हालेलुया. वो खुदावन ने अगर आपको क्षमा किया है तो हम कौन होते किसी को क्षमा नहीं करने वाले. हालेलुया. जर परमेश्वराने त्या प्रभू परमेश्वराने आपल्याला क्षमा केली तर मग आपण कोण असतो की इतरांना आपण क्षमा करू अगर आप शकत किसी को नाही. क्षमा नहीं कर सकते हो तो आप खुदा का जगह लेते हो. अगर आप खुदा का जगह लेते हो तो आप सबसे बड़ा पापी है. आणि हालेलुया. जर आपण इतरांना क्षमा करू शकत नसेल माझ्या प्रियानं तर आपण याचा अर्थ काय करतो की आपण त्या ठिकाणी देवाची जागा घेतो आणि आपण इतरांना क्षमा न करता आपण वर्चस्व करायचा प्रयत्न करतो. परमेश्वर क्षमा करता है, आप क्षमा नहीं करते तो आप परमेश्वर के बड़े हो गए. हालेलुया. परमेश्वर तर असा नाहीये. परमेश्वर खूप प्रेमळ आहे, तो आपल्या सर्वांना क्षमा करतो, पण आपण अजून देवाच्या वरची जागा पाहतो की आपण क्षमा करत नाही. परमेश्वर का ऊपर का जगह है कि नहीं है? तर परमेश्वरच्या वरची जागा परमेश्वर ही नाहीये. is alpha and he is the omega, he is the first and he is the last. तो हम कौन होते न क्षमा करने वाले? हमको तो बोलना चलो परमेश्वर ने मुझे सिखाया आज उस रास्ते में चलेगा कि परमेश्वर का बुलाना यही कहता है. हालेलुया. आणि माझ्या प्रियानं परमेश्वरा वाचून दुसरं कोणी नाही की त्याच्या वर नाही किंवा खाली नाही. तर आपण जसं परमेश्वर प्रारंभ आहे, शेवट आहे, अल्फा ओमेगा तोच पहिला व शेवट आहे. तर आपण फक्त काय करायचं, इतरांना क्षमा करायचं आहे. इसलिए वो कहता है and above all this put on love. आणि पुढे काय सांगतो की आपल्याला याच्यामध्ये काय करायचं, सर्वांवरती प्रीती ही धारण करायची. धारण करायचंय. हालेलुया. Amen. Which binds everything together in perfect harmony, he says. की जे काय सांगितलं की ज्याच्याने पूर्णता करणारे बंधन अशी होईल की ज्याच्याने तुम्ही प्रीतीने स्वतःला धारण करा. प्रीति धारण कर. अगर हमारा जीवन को सौंदर्य में बदलना है तो सबसे अच्छा चीज है प्रेम का माला पहन लो. हालेलुया. जर माझ्या प्रेम आपल्या जे जीवनाला जर आपल्याला सौंदर्य द्यायचं असेल तर त्यासाठी एकच उपाय आहे, ते म्हणजे आपल्याला प्रीतीला आपल्याला धारण करायचे, त्याची माळ आपल्याला जपायची, घालायची. प्रीति का माला जपो और प्रीति का माला ही यीशु है. हालेलुया. म्हणून प्रीतीची जी माळा आहे तीच आपल्याला जपायची, घालायची. का? कारण की प्रीती म्हणजे येशू आहे. हम जपते दूसरे की माला प्यार का. हालेलुया. वो तुमको नाशवक लेके जाएगा, लेकिन यीशु की माला अगर जपेंगे श्योरली आप स्वर्ग में जाएंगे. पण हालेलुया. माझ्या प्रेम आपण ते प्रीतीची जी माळा येशू आहे त्याची माळा न जपता आपण इतर दुसऱ्या प्रेमाच्या माळा आपण जपत राहतो. आणि पण आपल्याला येशूच्या माळा जपायची जेणेकरून आपण त्या प्रेमाकडे अजून पुढे जाऊ. सौंदर्य कुछ नहीं है.
म्हणजे सौंदर्य आहे ते काहीच सौंदर्य नाहीये. तुम्हारे हृदय में से आता है, हालेलुया. सौंदर्य जे आहे ते आपल्या हृदयातून बाहेर प्रेम येतं. से आता है, आपल्या प्रीतीतून प्रेम बाहेर बाहर येतं. आना चाहिए. जी प्रीती ती बाहेर यायला कई पाहिजे. बार हम चेहरे को देखकर हम सब कुछ निर्णय ले लेते, लेकिन हम हृदय देखना छोड़ देते. लेकिन हृदय बाद में मालूम पड़ता है. इसलिए पहला हृदय चेक करना है कि हृदय कैसा है, ये प्रभु में है क्या, इसमें क्षमा का आत्मा है क्या, ये हम पे प्यार जैसा उसके ऊपर प्यार करता है दूसरे पे वो प्यार करता है क्या. इतनी सारी चीजें हैं. अगर परमेश्वर को बुलाना है, बिलीवर्स का है, तो ये सब चीजें हमें अनुग्रहण करना है मेरे प्यारे भाई और बहनों. तर माझ्या प्रियानं आपल्याला काय पाहायचंय की आपल्याला कोणाचा चेहरा पाहून आपल्याला नाही करायचं, तर आपल्याला हृदय पाहायचंय की ते एकमेकांना ते क्षमा करतात आहे का, एकमेकांना ते प्रीती करत आहेत का. तर आपल्याला या जे काही येशूने सांगितलं त्यानुसार आपल्याला अनुकरण और करायचं जब आहे. ऐसा करते हो, आगे का वचन आखिरी वही कहता है, लेट योर पीस ऑफ क्राइस्ट रूल्स योर हार्ट. आणि हालेलुया. ज्यावेळेस आपण असं सर्व करतो, प्रीतीला धारण करतो, त्याच पुढे सांगितले ख्रिस्ताची शांती आपल्या अंतःकरणावरती It राज्य is in करो. your heart, he says. काय सांगितले, आपल्या हृदयावरती राज्य करो. Amen. And to which indeed you are called in one body, he आणि says. काय सांगितले की ज्या ठिकाणी तुम्हाला एक शरीर असे पाचारण्यात आले है आहे. ना. और बोलो परमेश्वर को धन्यवाद. आणि परमेश्वराचे तुम्ही कृतज्ञ असा, आभारी असा. यस, हालेलुया. बिलीवर्स को बुलाना कहीं हमको सीखना है. बहुत सारी चीजें ऐसे हैं, अगर हम बैठते हैं तो हम देखते हैं कितने सारे हम नुक्स निकालते हैं. हाँ, लेकिन नुक्स को हम गलती बार बार भी हम नहीं कर सकते हैं. लेकिन अगर बार बार भी करते हैं तो हम परमेश्वर का भी हम गैर फायदा ले लेते हैं. लेकिन हमारा गलतियों को ऊपर आकर वो गलती कभी भी दोहराना नहीं है और आगे बढ़ना है और परमेश्वर का शांति हमारे में लेना है और वो शांति हमको सब में बांटना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आपल्याला जे काही आपल्या चुका असतील त्याच्यावरती आपल्याला मात करायची आणि तीच चूक पुन्हा न करता आपल्याला ती चूक पुन्हा कधीही न करायची अशी आपल्याला काळजी बाळगायची आणि आपल्याला मात करून आपल्याला पुढे जायचं आहे. जब इंसान गलती करता है तो हमेशा देखना है, या कुछ उसमें एक डर आ जाता है और उसमें अशांति फैल जाता है. माझ्या प्रियानं ज्यावेळेस कधी व्यक्ती कधी चूक करते त्यावेळेस पहा की आपण त्यांच्या जीवनामध्ये एक भीती येते आणि मग त्या ठिकाणी ते चुका और घडतात. डर चालू जब होता है तो आप देखेंगे उसके जीवन में उसके जो गलतियां हैं, गलती पे गलती वो करते जाता है और फिर वो लेवल ही चेंज उनका लाइफ में. ऐसा क्यों हो रहा है. लेकिन हम उसमें से निकलना चाहिए, वो हमें कोशिश करना है. हालेलुया. तर माझ्या प्रियानं ज्या त्यांच्यामध्ये ती भीती येते, मग भीतीनंतर त्यांच्यामध्ये चुकांवरती चुका होतच राहतात आणि मग ते विचार करतात हे असं सर्व का घडते. पण आपल्याला त्या सर्व गोष्टीतून बाहेर यायचं आणि ते जे राहणीमान जी चुकांची ती बदलायची आहे. अपना जीवन को बदलना है, आपल्या जीवनाला बदलायचंय, हमारे हृदय को बदलना है, आपल्या हृदयाला बदलायचंय, हमारे चारित्र्य को बदलना है. आपल्या चरित्राला बदलायचंय And put a new man. आणि एक नवीन मनुष्य धारण करायचंय. यीशु को अपना लो, येशूला आपल्याला स्वीकारायचं, उसे ग्रहण करो त्याला ग्रहण और करायचं उसके मार्ग में चलो. आणि येशूच्या मार्गावरती और अपने चालायचं हात उठाकर उसकी स्तुति करते रहो. आणि येशूचे आपल्या हात उंच करून येशूची नेहमी स्तुती करत राहायची. आगे का और पॉइंट्स में नेक्स्ट वीक आई विल शेयर मोर 2 points माय डियर पीपल. तर अजून 2 मुद्दे आहेत, मी पुढच्या आठवड्यात सांगेन माझ्या Sorry, it is प्रियाला. not is more than 2 points. I'll see how it to complete it. तर माहिती नाही 2 येतील किंवा अजून जास्तही मुद्दे असतील तर मी पुढच्या आठवड्यामध्ये पाहिन कसं But I संपवता believe येईल. you might understand these 2 points, my dear people. आणि मी विश्वास ठेवतो माझ्या प्रियानं की आज तुम्हाला हे 2 मुद्दे समजलेले Amen. आहेत. From bondage, from legalism, and from the turmoil to unrest. Hallelujah. कायदेशीरपणाचे जे बंधन आहेत ते आणि अशांतीतून बाहेर येणे त्याच्याबद्दल आज तुम्ही शिकला असं माझा विश्वास आहे. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. Shall we just close our eyes and look to God and say, yes Lord, अगर परमेश्वर हमें इसमें अगर कहीं पे भी फिट नहीं होता हो तो मुझे समझा, मुझे तेरे शब्द से मुझे एक अनुग्रह कर और मुझे सब निकाल, और ताकि मैं ये सब चीज़ें मैं अनुग्रह करूँ मेरे जीवन में और मैं सबके साथ अच्छा बर्ताव कर सकूँ, अच्छा प्यार करो और मेरे चारित्र्य को तू पूरी तरह से बदल दे. हालेलुया. तर माझ्या प्रियानं आता आपण देवाकडे प्रार्थना करूया आणि प्रभूला सांगू की प्रभू हो आज मला याच्या सर्व गोष्टी समजल्यात, या कोणत्याही गोष्टी जर मी त्या ठिकाणी बसत नसेल तर मला प्रभूजी तू त्या ठिकाणी तयार कर. मला एकमेकांचं सहन करायचं, एकमेकांची प्रीती करायची, एकमेकांना उचलून धरायचे, माझं चरित्र देखील मला व्यवस्थित करायचे. प्रभूजी तू मला कृपा कर, दया कर. कहीं भी हो मेरे भाई, तुम्ही कुठेही असाल माझ्या प्रिय भावानो wherever बहिणीनो, you are, तुम्ही कुठेही असाल, from whichever place you might be watching this time, तुम्ही आता यावेळेला कोणत्याही ठिकाणी बसून तुम्ही हे पाहत असाल, I want to tell you right now, तर मी आता तुम्हाला सांगू if इच्छितो, really that word has touched you, जर खरोखर तुम्हाला आजचं वचन स्पर्श the झाला Holy असेल, Spirit has touched you, जर पवित्र आत्म्याने तुम्हाला स्पर्श केला असेल, अपने जगह से उठ जाइए, खड़े हो जाइए और घुटने पर चले जाइए और परमेश्वर की आराधना करो और बोलो, परमेश्वर आज मैं तेरे सामने खड़ा हूँ, मुझे बुलाया है तो मैं सब छोड़कर आज फिर से मैं निर्णय लेता हूँ, मैं एक कदम
तेरे स्टेप के ऊपर मैं लेता हूँ और मुझे तू आगे का 99 स्टेप तू मुझे चला. हालेलुया. तर माझ्या प्रिय तुम्ही आता जिथे कुठे असाल मग तुम्ही आता उभे राहा, गुडघ्यावरती जा आणि प्रभूला सांगा, प्रभू परमेश्वर आता मी एक पाऊल उचलत आहे, तू माझ्यासाठी 99 पावलं तू उचल प्रभू परमेश्वर. अब ऐसे ही मत लेना मेरे भाई. असंच तुम्ही घेऊ नकात माझ्या To भावाला. all my brothers and sisters, don't take casually what I'm saying right now. मी आता जे काही सांगत आहे तुम्ही ते सहज घेऊ नकात माझ्या प्रियांनो. If really you want to come out, just lift your hands, go on your knee and say, Lord, here I am, and touch my life. मी बोलतोय म्हणून तुम्ही सहज करू नका माझ्या प्रिय. जर तुम्हाला खरोखर स्पर्श झाला, तुम्हाला बदलायचं त्याच्यामधून, तर तुम्ही आता गुडघ्यावरती जा किंवा उभे राहा आणि आपले हात उंच करून प्रभूला सांगा की प्रभू मी या ठिकाणी आता आहे. Say, Lord, worship my आपण सर्व आराधना करूयात Just माझ्या worship प्रिय. him right now. आपण आता आराधना करूया. Oh, thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. Just lift your hands and worship my आपले dear. हात उंच करून त्याची आराधना अपने करूयात हाथ माझ्या. उठाकर उसकी आराधना आपले करो. हात उंच करून त्याची आराधना और जैसे करूया. गाना चलेगा मैं उसके बीच में प्रार्थना करूंगा, आप उसके बीच में प्रार्थना आराधना करो और प्रार्थना भी सुनते रहो. हालेलुया. जसं माझ्या प्रियाने हे गीत चालू असेल त्यावेळेस मी प्रार्थना करत राहील, तर तुम्ही आराधनाही करा आणि प्रार्थनेमध्येही सहमत व्हा माझ्या प्रिया. The anointing will flow right now. आता अभिषेक वाहत आहे, Already it is flowing right now. अगोदरच वाहत आहे माझ्या Lift your प्रिया. hands and say, Lord, here I am. आपले हात उंच करून प्रभूला सांगा की प्रभू मी इथे आहे. Say, Lord, here I am. प्रभू मी इथे आहे सांगा माझ्या Say, प्रिया. Jesus, I am here. बोला प्रभू येशू मी या ठिकाणी आहे. I trust in you. मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. You are my everything. तू माझं सर्वस्व आहे. You are everything. तू माझं In सर्वस्व. all times you are with me. तू प्रत्येक वेळेस माझ्या सोबत You असतो. have given comfort to me. तू मला सांत्वन देतोस. You are everything to me. तू माझ्यासाठी सर्वस्व आहे. Lift your hands. आपले हात उंच करा. Because His mercy is falling upon you right तर now. आता त्याची कृपा दया The तुझ्यावरती येत आहे. mercy falling upon you right now. आता त्याची दया तुमच्यावरती येत आहे माझ्या प्रियांनो. त्याचा वर्षाव होत आहे. Oh, the mercy falling upon you right आता now. दया त्याची तुम्हावरती येत आहे माझ्या प्रियांनो. उसकी उम्र भर हाथ उठाओ. आयुष्यभर आपले हात उंच करून त्याची स्तुती करा माझ्या प्रियांनो. इस ऊंचा उठाओ, यीशु का हाथ उठाकर इस समय परमेश्वर की महिमा करो. माझ्या प्रियांनो आपले हात उंच करून येशूची महिमा करा, येशूला उंच करा. Say, Lord, I come before you right आणि now. प्रभूला सांगा प्रभू मी आता तुझ्या समोर आलो. Prabhu, I have sinned, Lord. प्रभू मी पाप केलं. Lord, I've made mistakes in my life. प्रभू माझ्या जीवनामध्ये चुका केल्या. And those mistakes are, Lord, it's a repeated mistakes and foolishness mistakes I have made in my life. प्रभू परमेश्वर मी जे चुका करत आलो त्या चुकीच्या होत गेल्या, अजून त्याच पुन्हा होत गेल्या आणि ते एकदम मूर्खपणाच्या चुका मी But करत still आलो. you're loving, oh Master. And your word also said, Jesus said, you forgive 70 times 70 times you have to forgive, oh Master. तर माझ्या परमेश्वर तू तरीही म्हणत आहेस की 770 वेळा मी तुला क्षमा करेन प्रभू परमेश्वर. Yes, Lord. होय प्रभू. Hey, Lord, please forgive us right now. प्रभू परमेश्वर आज कृपया आम्हाला क्षमा कर. So many mistakes we do, Lord. भरपूर चुका आम्ही केल्या प्रभू. Every day we make a mistake. प्रत्येक दिवशी आम्ही चुका करतो. Many times we talk foolishly, oh Master. अनेक वेळा प्रभू त्या मूर्खपणाचे बोल बोलतो. In our talks we hurt somebody, oh प्रभू Lord. आमच्या बोलत कधी आम्ही दुसऱ्या इतरांना दुखावतो. In our talks we don't give respect, so Master. प्रभू आम्ही आमच्या बोलण्यामध्ये इतरांना आदर देत नाही And we sin, oh Lord. आणि आम्ही पाप करतो प्रभू. Please forgive us, oh Lord. कृपया क्षमा कर प्रभू. Please forgive us, oh Lord. कृपया आम्हाला क्षमा कर प्रभू. आज हमें तूने बुलाया है प्रभु. आज तो आम्हाला एक बोलावलं विश्वासू बुलाना आज हम सीख रहे हैं प्रभु जी, Lord. प्रभू परमेश्वर आज आम्ही विश्वासाचं बोलावलं आम्ही शिकत आहोत. आज वो विश्वास जो बुलाना है प्रभु जी, Lord, उसमें से हमें जो हमारी गंदगी है प्रभु, जो इस बुलाने में रुकावट हिंड्रेंस ला रही है प्रभु, हमें निकलना है प्रभु उसमें से. आणि प्रभू परमेश्वर जे आम्हाला तुझं विश्वासाचं बोलावणं जे आहे त्या बोलावण्यामध्ये जे काही आमच्यामध्ये घाणारडेपणा आहे ते सर्व तू काढून टाक, कारण ते आमच्यासाठी अडखळ बनत आहे. Yes, my dear people. होय माझ्या प्रियांनो. Just think what you all did right now. This is a time you have to remember and say, Lord, please forgive us. आताची ही वेळ माझ्या प्रियांनो, तुम्ही आठवण करा की तुम्ही काय चुका केल्या किंवा काय काय चुका घडल्या तुमच्याकडनं. तुम्ही आता आठवण करा आणि क्षमा मागा. सोचो आपके जीवन में आपने किस किस को कुछ बोला है तर आता या माझ्या गलत बोला है, किसी को नीचा गिराया है, किसी को तकलीफ दिया है.
आता विचार करा माझ्या प्रिय, तुम्ही आता कोणाला काही बोलले असाल, कोणाचं मन दुखावलं असेल, कोणाला खाली खेचलं असेल, तर सर्व गोष्टींची आता आठवण करा, विचार करा, सब याद करो, आठवण करा माझ्या प्रिय, ये भी विचार सोचो, विचार करा, विचार करा. are you hurted any man of God? तुम्ही कोणत्या देवाच्या सेवकांना Are तुम्ही you hurted दुखावलं any का? servant of God? तुम्ही देवाच्या सेवकाला कुठं दुखावलं तर त्याची आठवण करा. Are you lied any servant of God? तुम्ही देवाच्या कोणत्या सेवकाशी तुम्ही खोटं बोललात का त्याची आठवण करा, याद करो, आठवण करा. सब चीजें याद करो इसी वक्त. आता या वेळेला सर्व गोष्टींची आठवण करा. कई बार ऐसा होता है हमारे जीवन में, हम बोलते मैं ही सच बोल रहा हूँ, लेकिन कई बार हम गलत होते हैं. कधी कधी आपल्याला असं घडतं माझ्यावर, आपण म्हणतो की नाही मीच खरं बोलतो, पण असं नसतं. कधी कधी आपण त्या ठिकाणी खोटे ठरतो और हम पुरावा देने चलते हैं, हम साक्ष्य देने चलते हैं कि नहीं नहीं मैं सही हूँ, लेकिन तुम्हारा सही कई बार गलत होता है. और परमेश्वर कहता है किसी का न्याय मत करो. आणि आपण मग त्या ठिकाणी आपल्या स्वतःला खरं ठरवण्यासाठी आपण पुरावे देखील देतो. माझ्या प्रियानो, परमेश्वर म्हणतो आपल्याला एकमेकां तुम्ही इतरांचा न्याय करू नका. Yes, my people. होय माझ्या प्रिया, I know what I do in my life. मला ठाऊक आहे मी माझ्या जीवनात I काय remember करतो. what I speak. मला आठवण आहे की मी काय What बोलतो. I do many times. I remember. मी अनेक वेळा काय करतो मला आठवण आहे. I know people many a times they want to remove my mistakes from my life. पण मला हे देखील आठवण आहे की अनेक वेळा लोक माझ्या चुका काढण्याचे प्रयत्न करतात. But God is faithful. पण परमेश्वर विश्वसनीय आहे. Because God, He knows I never go against anybody. My desire only that person should increase in the Lord and growing spiritually. That God's calling may be upon his life. आणि माझं परमेश्वर हृदय ठाऊक आहे की मी त्या ठिकाणी कोणाला खाली खेचत नसतो. पण माझी एकच अपेक्षा असते की त्या व्यक्तीचं जर परमेश्वरचं बोलावणं त्यांच्यावर असेल तर त्यांनी त्यांची अजून उन्नती करावी. किसी को झूठा मत ठहराना. कोणालाही खोटं ठरवू नका. I know my dear people in my life. मला ठाऊक आहे माझ्या प्रिय, माझ्या जीवनामध्ये मेरे जीवन में काफी बार मुझे जो पहले एक ऑर्गेनाइजेशन में मुझे काफी बार नीचे गिराया गया है. माझ्या अगोदरच्या मंडळीमध्ये मला अनेक वेळा खाली खेचण्यात आले. हमेशा मुझ पर लांछन लगाया गया है. अनेक वेळा माझ्यावरती त्या ठिकाणी दोष लावण्यात आले. लेकिन मैं जब भी प्रभु का सेवक के सामने गया, मैं बोला मुझे क्षमा करो. पण मी जेव्हा कधी देवाच्या सेवकासमोर जायचो, मी फक्त एकच म्हणायचो मला क्षमा कर. मैं उनको रिएक्ट नहीं किया कभी. मी त्यांना कधीच असं मैंने प्रत्युत्तर कभी केलं नाही. पुरावा नहीं दिया उन्हें. कधीच मी पुरावे दिले कि नाही. मैं इसको लिखा या मैंने किसी को कुछ दूर से मैं बताओ, कभी नहीं. मेरा एक ही काम था, अगर सेवक बोलता है तो मैं क्षमा मांगू और चलूं, क्योंकि उसमें ही मेरी उन्नति है. हालेलुया. तर माझ्या प्रियानो, त्या ठिकाणी मी असं कधी इतरांना माझ्यासोबत नेऊन साक्षीदार म्हणून मी सादर केलं नाही की नाही पाहिलं तुम्ही यांना विचारा. पण मी नेहमी एकच काम केलं, जर देवाचा सेवक बोलत आहे तर फक्त एकच काम केलं, ते म्हणजे क्षमा मागायचं. और जो भी व्यक्ति मुझे मेरे विरुद्ध किया, वो व्यक्ति जब मैं क्षमा मांगता हूँ, वो कभी उसके सामने वो वहाँ पे कभी खड़ा नहीं था. आणि माझ्या प्रियानो, जे कोणी मला खाली पाडण्याचा प्रयत्न करतो, दोष लावण्याचा प्रयत्न करत होते, पण ज्यावेळेस मी क्षमा मागायचो त्याच्यानंतर मग ती व्यक्ती समोर उभी राहतो. वो सब कहीं दिखाई नहीं देते थे. मग ती व्यक्ती दिसतही नव्हती कायम मेरा होती. हृदय परमेश्वर को मान, कारण परमेश्वराला माझं हृदय ठाऊक आहे. प्रेम का हृदय, प्रीतीचं हृदय, क्षमा का हृदय. क्षमेचं हृदय. मेरे जीवन में मैं किसी को भी वो नीचे आना चाहिए कभी भी मैंने प्रार्थना नहीं किया. मेरे जीवन में एक ही प्रार्थना किया, हर एक ने परमेश्वर ने जो आशीर्वाद रखा है उसका अनुग्रह कर लो आप. तर माझ्या प्रिय, माझ्या जीवनामध्ये मी आजपर्यंत कधीही असं कोणासाठी प्रार्थना केलं की त्यांनी खाली यायला पाहिजे. माझी नेहमी एकच प्रार्थना असते की त्यांची देवामध्ये अजून आणि अजून उन्नती व्हायला पाहिजे. ये समय है मेरे. माझ्या प्रिय, ही वेळ आहे. याद करो, आठवण करा. अपने घुटने चले, बोलो प्रभु मुझे क्षमा कर. आपल्या गुडघ्यावर जावा आणि सांगा, प्रभू मला कृपया क्षमा आज कर. तूने मुझे सिखाया एक मनुष्य का चरित्र कैसा होना चाहिए. आणि प्रभू, तू आज मला शिकवलंस की मनुष्याचं चरित्र कसं असलं पाहिजे. क्षमा का, क्षमेचं हृदय असलं पाहिजे. नम्रता, नम्रता असली पाहिजे. ह्युमिलिटी, नम्रता असली पाहिजे. मीकनेस, त्या ठिकाणी सहनशीलता असली पाहिजे. पेशन्स, ममता, सहनशीलता असली पाहिजे. लव, प्रेम असलं पाहिजे. पीस. शांती असली पाहिजे. Help us, Lord. I want this so, Master. प्रभू, तू मला मदत कर, मला हे सर्व हवं. I want this so, Master. प्रभू, मला हे पाहिजे. Because
because today I know that what is a believer's calling. कारण प्रभू आज मला समजले की विश्वासूंचं बोलावणं काय आहे. God is anointing you right now. आता प्रभू तुम्हाला अभिषेक The करत Holy आहे. Spirit is falling upon you right now. आता पवित्र आत्मा तुमच्यावरती येत आहे. Receive the touch right now. आता स्पर्श स्वीकारा, Change. बदला. Jesus is changing you right now. आता येशू तुम्हाला बदलत आहे. He's touching, changing your life. He's transforming your life right तो now. आता तुमचं जीवन बदलत आहे. तुम्हाला आता तो स्पर्श करत आहे. Receive the anointing right आता now. अभिषेक Be स्वीकारा. filled with the Holy Spirit. पवित्र आत्म्याने भरले जा. Oh, something is happening right now. आता काहीतरी घडत आहे. Something is happening right now. आता काहीतरी The घडत आहे. power is just flowing wherever you are. It is touching your heart right now. आता तुम्ही जिथे कुठे आहात त्याचा सामर्थ्य तुम्हाला स्पर्श करतो. तुमच्या हृदयात आता बदलत आहे. Hallelujah. Thank you, Jesus, धन्यवाद येशू. for blessing the anointing your people, oh Master. प्रभू तुझ्या लोकांना तुझ्या अभिषेकाने आशीर्वादित केल्यासाठी तुला धन्यवाद. Lord, I pray, Master. प्रभू मी प्रार्थना करतो, Bless everyone. प्रत्येकाला आशीर्वादित कर, Heal everyone. प्रत्येकाला आरोग्य दे, Deliver everyone. प्रत्येकाला मोकळं कर. Everyone, let them all receive the blessings of the Lord Jesus Christ in the name of Jesus. प्रत्येकाने परमेश्वर येशूच्या प्रभू येशूच्या नावामध्ये आशीर्वाद स्वीकार. Receive the healing in Jesus' name. येशूच्या नावात आरोग्य स्वीकार. Receive the deliverance in Jesus' name. येशूच्या नावात मोकळीता स्वीकार दे. Every family be united in Jesus' name. प्रत्येक कुटुंब एक होऊ दे. Thank you, Master. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Thank you, Father. धन्यवाद पिता I परमेश्वर. believe you have done a miracle, great miracle in the people's life. आणि मी विश्वास ठेवतो प्रभू की लोकांच्या जीवनामध्ये मोठे चमत्कार तू. Let them glorify your name, Lord. त्यांनी तुझा गौरव I did करू. my part, oh Master. प्रभू मी माझा भाग You केलेला आहे. take your glory from your people, oh Master. प्रभू तुझ्या लोकांपासून तुझा गौरव Say, कर. yes, the Lord has touched our life. The Holy Spirit has transformed our life. And this is God's doing and it's marvelous. आणि माझ्या फ्रेंड हो बोला की हो पवित्र आत्म्याने आम्हाला स्पर्श केलेला आहे. आणि जे काही माझ्या जीवनात घडत आहे ते सर्व अद्भुत आणि परमेश्वराचं करणं आहे. Thank you, Father. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. In Jesus' name I pray. येशूच्या नावाने प्रार्थना करतो. आमेन. Praise the Lord. I हालेलुया. believe you got the message. Really, God has touched you and He has anointed you all. तर माझ्या प्रियाला मी विश्वास ठेवतो की आज नक्कीच तुझ्या देव बोलायला तुम्हाला स्पर्श केलेला आहे. I want to tell you, my dear people, many deep things are there and many things I've gone through. If I start sharing what I've all gone through and what I've did in my life to come till here now, this stage, it is really painful, my dear people, and it's my desire to live as a believer's calling in your life. तर माझ्या प्रियानं अशा मी अनेक गोष्टीतून गेलेलो आहे. अनेक गोष्टीतून या सर्व गोष्टी तुम्ही स्वतःहून गेलेलो आहे. जर मी सांगायला लागलो होतं अनेक हे दुःख म्हणजे वेदनादायक आहेत. पण मी ते इतकंच सांगतो की आपल्याला जसं परमेश्वराचं बोलावलं तसंच आहे. Nobody supported me, my dear people. I know, but only God supported my life. तर मला कोणाचाही पाठिंबा मिळाला नाही. फक्त मला परमेश्वराचाच पाठिंबा मिळाला. My heart was, God knows my heart. परमेश्वराला माझं हृदय ठाऊक आहे. Now also He knows my heart. आणि आता देखील तो माझं हृदय जाणतो. Thank you. So my dear people, I encourage you, walk in the way as God leads in your life. तर माझ्या प्रियानं मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छितो जसं परमेश्वर तुम्हाला मार्गदर्शन करेल त्याच्यानुसार त्याच्या So God bless you. मार्गात. We'll all meet next week, next Friday, with a great word for you all. तर देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ दे. आपण पुढच्या आठवड्यामध्ये पुन्हा याच वेळेला आपण भेटूयात आणि देवाच्या वचनामध्ये अजून वाढू. God bless you all. देवबाप्पा तुम्हाला आशीर्वाद देऊ. Praise the Lord. To all my beloved brothers and sisters, on behalf of Christ's Prayer for All Nation Ministry, I greet you all in the matchless name of Lord Jesus Christ. I believe you all are blessed through the Word of God. Amen. And I want to encourage you all, if any one of you led by the Holy Spirit, to bless the ministry. Bible says in Luke 6:38, "Give, and it will be given to you. A good measure, pressed down, shaken together, and running over, will be poured into your lap." Amen. All the details are displayed on the screen. You can scan the QR code and send your offering and donations. You can also pay through using the Google Pay number, that is 9850-199-587. You can also pay using the online transfer. Below are the bank details. Account holder name is Christ Prayer for All Nation. Bank name Central Bank of India. IFSC code CBIN 0283483. Account number is 3657325578. You can also transfer your donation to Faith Ministries. Account holder name is Faith Ministries.
bank name HDFC, IFSC code HDFC 0000633. Account number is 50200021154768. And also you can visit our website to know about the ministry www.cpfanm.com. Thank you. God bless you all. देवाची स्तुती असो. माझ्या सर्व ब्रदर्स आणि सिस्टर्स यांना क्राइस्ट प्रेयर्स फॉर ऑल नेशन्स मिनिस्ट्रीच्या वतीने मी आपल्या येशू ख्रिस्ताच्या अतुल्य नावात अभिवादन करते. माझा विश्वास आहे की तुम्ही सर्वजण देवाच्या शब्दाद्वारे आशीर्वादित आहात. आमेन. पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाप्रमाणे मिनिस्ट्रीला आशीर्वादित करण्यासंबंधी मी तुम्हाला प्रोत्साहित करू इच्छिते. बायबल सांगतं लूक 6:38 मध्ये, द्या म्हणजे तुम्हाला दिले जाईल, चांगले माप दडपलेले व हलवलेले व शीग भरलेले असे ते तुमच्या पदरी घालतील. आमेन. सर्व आवश्यक माहिती स्क्रीनवर उपलब्ध आहे. तुम्ही QR कोड स्कॅन करून तुमचे दानार्पण अथवा देणगी गुगल पे अथवा पेटीएम द्वारे देऊ शकता. गुगल पेचा नंबर आहे 9850199587. जर ऑनलाईन बँक ट्रान्सफर करावयाचे असेल तर माहिती पुढील प्रमाणे आहे. खातेधारकाचे नाव क्राइस्ट प्रेयर फॉर ऑल नेशन्स, बँकेचे नाव सेंट्रल बँक ऑफ इंडिया, IFSC कोड CBIN 0283483, खाते क्रमांक आहे 3657325578. तुम्ही फेथ मिनिस्ट्रीच्या नावेही देणगी देऊ शकता. खातेधारकाचे नाव आहे फेथ मिनिस्ट्रीज, बँकेचे नाव HDFC, IFSC कोड आहे HDFC 0000633, खाते क्रमांक आहे 50200001154768. मिनिस्ट्रीच्या अधिक माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देऊ शकता www.cpfanm.com. धन्यवाद. देव तुम्हाला आशीर्वादित करो.